गेल्या 2-3 दशकांपासून घोडदौड करणारा चीनच्या आर्थिक विकासाचा वारू या तिमाहीमध्ये आलेल्या जीडीपीच्या निकालावरून थोडाफार मंदावल्यासारखा दिसतोय. जीडीपीचे आकडे त्यांचे उत्साहवर्धक नसताना चीनमध्ये असलेलं वीज संकट आणि त्यांच्या इथे असलेल्या प्रॉपर्टी संदर्भातला क्रायसिस हेही मुद्दे गेल्या महिनाभरापासून चर्चेमध्ये आहेत. आज आपण आपल्या या प्रोग्राममध्ये आजच्या आपल्या अंकामध्ये याच सर्व विषयांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करत असताना चीनमधलं वीज संकट पहिल्यांदा पाहूयात. त्याच्यानंतर हा प्रॉपर्टी संदर्भातला क्रायसिस नेमका काय आहे या संदर्भात चर्चा करूयात आणि सरतेशेवटी चीनमध्ये सध्या जीडीपीची असलेली एकंदरीत परिस्थिती याच्याविषयी देखील भाष्य करूयात आणि मध्ये मध्ये भारतावरती त्याचा होणारा परिणाम, जगावरती ह्या सर्व गोष्टींचा होणारा परिणाम याला देखील आपण थोडंफार टच करण्याचा प्रयत्न करूयात. तर सर्वप्रथम वीज संकटाविषयी. चीन भारतासारखाच त्याच्या ऊर्जेच्या गरजेसाठी जीवाश्म इंधनावरती अवलंबून आहे. म्हणजे क्रूड ऑइल वगैरे जे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कोळशावरती देखील अवलंबून आहे. जगभर किमती वाढलेल्या आहेत कोळशाचे, ह्याच्याविषयीचा अगोदरचा बोलभिडूचा एपिसोड तुम्ही बघितलेलाच आहे. सध्या चीन त्यांच्या जनतेसाठी पुरेशी वीज जी आहे त्याची निर्मिती करू शकत नाहीये. गेल्या महिनाभरामध्ये चीनमधल्या 34 पैकी 8 प्रांतांमधली परिस्थिती ही भयावह झालेली आहे. खूप साऱ्या कंपन्यांनी त्यांचं प्रोडक्शन कमी केलेलं आहे. सोयाबीनशी संबंधित असलेले जे उद्योग आहेत ते पूर्णपणे बंद केलेले आहेत. घरोघरी जे एअर कंडिशन वापरले जातात त्यांचं टेम्परेचर देखील त्यांना 26 अंशापेक्षा जास्तच ठेवायला लावलेलं आहे. आणि जांगसू प्रांतामध्ये तर रस्त्यावरील लाईट जे आहेत ते देखील बंद केलेले आहेत. येणारा हिवाळा जो आहे हा नक्कीच चीनमध्ये त्रासदायक असणार आहे. चीनचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या ठिकाणी -10 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान कमी होतं. म्हणजे परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये काय होईल याचा अंदाज येऊ शकतो. तिबेटच्या वरच्या बाजूला असलेला जिंगयांग जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी देखील परिस्थिती भयावह असणार आहे बघा. मग चीनकडे मुबलक कोळसा आहे हे सर्वांना माहिती आहे, तरी देखील चीनमध्ये ही परिस्थिती का ओढवली? झालं काय नेमकं? चीनचं जे 2/3 कोळशाची जी गरज आहे ते स्वतः भागवतात. म्हणजे जवळपास 90% कोळशासाठी ते स्वतःच्या इथेच जो उत्खनन केलेला त्यांचा जो कोळसा आहे तो वापरला जातो त्यांच्याद्वारे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे त्यांच्या खाणीमध्ये जे पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं कोळसाचं प्रोडक्शन जे आहे हे कमी झालेलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून देखील ते भरपूर सारा कोळसा अगोदरपर्यंत मागवत होते. म्हणजे 1/3 जो शिल्लक राहिलेला आहे त्याच्यासाठी ते ऑस्ट्रेलियावरती अवलंबून होते. ऑस्ट्रेलियन कोळसा हा चीनच्या इथं उत्पादित होणाऱ्या कोळशापेक्षा 25% स्वस्त आहे. तरी देखील चीन ऑस्ट्रेलियाकडून तितकाच कोळसा मागवत होतं. परंतु कोविड काळामध्ये ऑस्ट्रेलियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी अशी मागणी केली की ह्या संदर्भात नेमकी सुरुवात झाली कुठं? कोविड किंवा कोरोना नेमका आला कुठून याविषयी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी ती मागणी लावून धरली आणि त्याच्यामुळे चीनने अनऑफिशियली ऑस्ट्रेलियाकडून येणारा जो कोळसा आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. हे एक कारण आहे. परत दक्षिण चीन समुद्र म्हणा किंवा हाँगकाँग विषयी इश्यू म्हणा या संदर्भात देखील ऑस्ट्रेलियाने वेळोवेळी घेतलेली भूमिका याच्यामुळे देखील चीन नाराज आहे, ज्याच्यामुळे चीनमध्ये हा कोळशाचा तुटवडा जाणवतोय. शिवाय गेल्या वर्षभरामध्ये कोळशांच्या किमतीमध्ये 2000% वाढ झालेली आहे. या 2000% कोळशाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या तुलनेमध्ये विजेच्या किमतीमध्ये तितकी वाढ झालेली नाहीये. वीज आता सपोज जर का एखादी कंपनी पुरवतीये त्याने जर का 2000% किमती जर का वाढवल्या, कारण की त्यांच्यापाशी येणारा रॉ मटेरियल 2000% वाढवलंय, तर शक्य आहे का माणसं ती वीज वापरणारच नाहीत किंवा सरकारला हस्तक्षेप हा करावा लागणारच आहे. मग सरकारी हस्तक्षेप येणार म्हणल्यानंतर वीज आहे त्या लेव्हलवरती किंवा थोडीफार त्याच्यामध्ये वाढ करून विकावी लागेल. मग आता त्याच्यामध्ये प्रॉफिट होत नसल्यामुळं खूप साऱ्या कंपन्यांनी त्यांचे जे उद्योग आहेत या संदर्भातले ते बंद केलेले आहेत. जगभरातल्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या पूर्वपदावर येत असल्यामुळं त्यांच्या इथे देखील कोळशाची डिमांड वाढलेली आहे. कोळशाची अचानक वाढलेली ही डिमांड जी आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये सप्लाय जो आहे कोळशाचा तो कमी झालेला आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भातली ही आहे, की चीनने केलेली एक घोषणा जी आहे, म्हणजे चीनचे जे अध्यक्ष आहेत जिनपिंग साहेब त्यांनी 2060 पर्यंत चीनला कार्बन न्यूट्रल बनवण्याचं एक धोरण आणि ध्येय जाहीर केलेलं आहे.
आणि त्याच्यामुळं त्यांनी कमीत कमी कोळसा वापरण्याचं जे ठरवलेलं आहे, त्याने देखील इथे एक गडबड झालेली आहे. म्हणजे 2060 पर्यंत त्यांना ते साध्य होणार नाही आणि ते साध्य करायचं असेल, तर जवळपास 15 ट्रिलियनच्या आसपास त्यांना खर्च करावा लागणार आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये चीन ते करू शकेल का? ही देखील एक शंका आहे. मग चीनने या संदर्भात उपाय केले तरी काय? तर त्यांनी त्यांच्या जुन्या खाणी ज्या आहेत त्या पुन्हा नव्याने सुरू केल्या आणि त्यांनी जगभरातल्या मार्केटमधून कोळसा इम्पोर्ट करायला सुरुवात केली पडेल त्या किमतीला. आणि अल्टिमेटली चीन जो आहे जगातील सर्वात मोठा कोळशा संदर्भातला ग्राहक आहे. त्याच्यामुळे परत एकदा मार्केट ज्या 2000% होत्या वाढलेल्या वाटतायत, त्या अजून काही टक्क्यांनी नक्की वाढणार आहेत. हा एक मुद्दा झाला वीज संकटाविषयीचा. दुसरा मुद्दा आहे तो आहे प्रॉपर्टी क्रायसिस. हा प्रॉपर्टी क्रायसिस एक्झॅक्टली आहे काय? आपण मागे 2-3 ते एपिसोड बघितले माझे. त्याच्यामध्ये आपण सबप्राईम क्रायसिस विषयी चर्चा केलेली होती. जो की होता कशा संदर्भातला? जे आपली डेव्हलपर्स इंडस्ट्री असते त्या संदर्भातलाच होता. तर चीनमध्ये देखील एव्हरग्रांडे म्हणून एक डेव्हलपर्स कंपनी आहे आणि या कंपनीला जवळपास $300 बिलियन म्हणजेच त्याला जर का आपण भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, तर 25,50,864 कोटी रुपयांचं कर्ज झालेलं आहे आणि ते वापस करण्यासाठी ही कंपनी जी आहे ती असमर्थ आहे. 25,00,000 कोटी म्हणतोय बरं का मी. मग या सर्व गोष्टींमुळे जगभरात परत एकदा एका चर्चेने जोर धरलेला आहे, की चीन आता संपला का? ड्रॅगन आता मंदावला का? कोविड ज्यावेळेस आला, त्यावेळेस जगभर काय परिस्थिती हे आपण सर्वजण जाणतोच. पण जसं-जसं कोविड कमी होत गेला, तसं-तसं चीनने परत एकदा जोरदारपणे मुसंडी मारली होती. आणि चीनमध्ये अगोदरपासूनच हाउसिंग इंडस्ट्री जी आहे ती बूममध्ये होती या संदर्भातली. एव्हरग्रांडे हा जो आहे त्यांच्या इथल्या ह्या इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा मास आहे. आता काही गोष्टी जाणून घेऊयात. एक आहे मार्केटाइज डिफॉल्ट म्हणून. तर हे काय सांगतं मार्केटाइज डिफॉल्ट? एखादी सपोज खूप मोठी कंपनी असेल आणि ती कंपनी तिचं जर का उधार जे घेतलेलं आहे, कर्ज जे घेतलेलं आहे, ते जर का वापस करत नसेल, तर या संदर्भातले जे सरकारी रेग्युलेटर्स आहेत किंवा नियंत्रक आहेत, त्यांना माहिती असतं आता, की नेमकं आपण काय करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे मार्केटवरती याचा कमीत कमी इम्पॅक्ट होईल किंवा मार्केटमध्ये याचं इन्फेक्शन जास्त पसरणार नाही किंवा ती कंपनी आणि त्याच्या आजूबाजूच्या काही कंपन्या याच्यापुरतंच हे सीमित राहील. मग असं करायचं असेल तर काय? नव्याने रिस्ट्रक्चर करायला पाहिजे त्यांचं जे कर्ज आहे ते. मग हे प्रॉपर्टी क्रायसिस जो आहे याच्यासोबत या सगळ्यांचा संबंध काय? तर सांगतो. मगाशी मी जसं म्हणलं एव्हरग्रांडे जो आहे हा बिगेस्ट डेव्हलपर आहे आणि याने सर्वात जास्त उधार देखील घेतलेलं आहे मार्केटमधून. $300 बिलियन मगाशी मी म्हणलं तसं. मग हे फक्त त्याने चीनी चलन युआन जे आहे याच स्वरूपात घेतलेलं आहे का? तर नाही. त्याने जगभरातून हे कर्ज जे आहे ते उभा केलेलं आहे. म्हणून जगासमोर देखील ह्या एव्हरग्रांड कंपनी जर का कोसळली तर धोका जो आहे तो सर्वांना होणार आहे. जगावरती याचा प्रभाव पडणार आहे. आणि त्याच्यामुळे जगातील बहुतांश मार्केट जे आहे ते सध्या डाऊन झालेले आहेत. ज्या कोणी कंपन्यांनी या एव्हरग्रांडे कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतील किंवा शेअर्स त्यांचे घेतलेले असतील, त्या कंपन्यांचे स्वतःचे शेअर्स देखील सध्या डाऊन झालेले आहेत. समजा मी एक बँक आहे आणि मी जर का एव्हरग्रांडेला काही कर्ज दिलेलं आहे आणि एव्हरग्रांडेने जर का मला ते कर्ज रिटर्न केलं नाही, तर अल्टिमेटली माझ्या इथे एन-पी-ए जो आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा बुडीत कर्ज आपण ज्याला म्हणतो सोप्या भाषेत, ते वाढणार आहे. मग बँकेने कर्ज कोणाच्या पैशाने दिलं होतं? सामान्य माणसांचे पैसे जे बँकेकडे जमा होतात, सेव्हिंग म्हणा, एफ-डी म्हणा, या फॉर्ममध्ये जे जमा होतात त्याच पैशातून त्यांनी त्यांना कर्ज दिलेलं आहे. म्हणजे अल्टिमेटली बँक जी आहे ही नक्कीच आज नाही तर उद्या तोट्यात जाणार आहे किंवा बँकेसमोर फार मोठं संकट जे आहे ते उभं राहणार आहे. आणि जर का बँकेचा एन-पी-ए वाढला तर अल्टिमेटली बँकेचे शेअर्स जे आहेत ते देखील डाऊन होणार आहेत. भारतामधल्या खूप साऱ्या कंपन्या किंवा भारतामधून आयर्न ओर जो आहे तो खूप सारा एक्सपोर्ट होतो चीनमध्ये. चीनमधली जर का हाउसिंग इंडस्ट्री जर का कोलॅप्स झाली, तर अल्टिमेटली त्यांची इथली स्टील इंडस्ट्री जी आहे ती देखील कोलॅप्स होईल. आणि अल्टिमेटली आपल्या इथून ज्या कंपनी आयर्न ओर चीनला पाठवतात त्या देखील कोलॅप्स होतील. 2020 मध्ये आपल्या इथून जवळपास 20,000 कोटीचं आयर्न ओर चीनला आपण एक्सपोर्ट केलं होतं.
याचे अजूनही काही इम्पॅक्ट्स आहेत बघा. म्हणजे बँकेविषयी मी तुम्हाला बोललो, तसंच काही छोटे-छोटे डेव्हलपर्स पण असतात. जर का मोठा डेव्हलपर जो आहे, मार्केटमधला सगळ्यात मोठा मासा हा जर का अडकलेला आहे, तर त्याचे इफेक्ट ह्या छोट्या-छोट्या डेव्हलपर्सवरती देखील होणार. त्यांच्या इथेही मागणी, मोठ्या डेव्हलपरची इथली मागणी जी आहे ती देखील घटणारच आहे आणि जे छोटे डेव्हलपर्स आहेत त्यांच्याविषयी तर मग आपण काही बोलायलाच नको. इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स देखील असतात छोट्या-मोठ्या. आपल्या इथं ज्याला आपण अ, पतसंस्था वगैरे म्हणतो किंवा असे खूप सारे तुम्ही रिक्षाच्या मागे ॲडही बघतो बघा, की बाबा तुमचं सोनं जे आहे घेऊन या आणि त्वरित कर्ज मिळवा. अशाही खूप साऱ्या असतात. त्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ज्यांनी खूप सारं कर्ज दिलेलं आहे, त्या देखील ह्या सगळ्यांमुळं गोत्यात नक्कीच येणार आहेत. चीनमध्ये हाउसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि चीनमधल्या प्रत्येक व्यक्तीचं घरावरती असलेलं प्रेम हे देखील प्रचंड आहे. म्हणजे चीनमधली कुठलीही व्यक्ती जी आहे ती त्याच्या संपूर्ण आयुष्यभरात केलेल्या कमाईतले 90% पैसे जवळपास हा घरावरती लावतो आणि त्याच्याविषयीचा डेटा देखील उपलब्ध आहे. चीनच्या इकॉनॉमीमध्ये 25% शेअर हा या संपूर्ण डेव्हलपर्स इंडस्ट्रीचा आहे आणि हे जर का कोलॅप्स झालं तर चीनवरती नक्कीच त्याचा गंभीर परिणाम होणार. म्हणजे 1/4 इंडस्ट्री ही डेव्हलपर्स वालीच आहे. आता कोविड नंतर सर्वात आधी आणि सर्वात जास्त गतीने रिकव्हरी जी आहे ती चीनने केलेली होती आणि चीन रिकव्हरी करताना बघताना जगाला देखील उत्साह आला आणि जगभरात देखील त्याचे चांगल्या पद्धतीने पडसाद उमटले होते. जगभरातून देखील त्याला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला होता. पण या सर्व घडामोडींमुळं आता परत एकदा मार्केटमध्ये एक निगेटिव्हिटी पसरलेली आहे. शॉर्ट टर्म लोनचा देखील एक बिझनेस चालतो. शॉर्ट टर्म लोन देतात काही-काही जण. आपण म्हणतो बघा बाबा 2% 3% अशा पद्धतीने जे काही बिझनेस चालतात, त्यांच्यावरती देखील याचा इफेक्ट पडलेला आहे. म्हणजे कसं सपोज माझी एखादी साईट चालू आहे. मी शॉर्ट टर्म लोन घेतलेलं आहे. माझ्या साईटला लागणार आहे 2 वर्ष बनण्यासाठी. ठीक आहे. आणि 1 वर्ष तिथले फ्लॅट्स विकले जाण्यासाठी. मग मी घेणार 3-4 वर्षासाठी जर का मी कर्ज घेतलेलं असेल, माझ्या इथं फ्लॅटसाठी गिराईक यायला लागले, की मी तसेच पैसे ते जसे पैसे येतील तसे ते शॉर्ट टर्म लोनचे हप्ते फेडत राहणार. पण जर का उठावच नसेल तर करायचं काय? ते शॉर्ट टर्म लोन तरी फेडणार कसं? ते फेडण्यासाठी माझ्याजवळ पैसेच नाहीयेत. म्हणजे ते लोन जे आहे त्याचे हप्ते साठत जाणार आणि ते लोन अल्टिमेटली काय होत जाणार? महाग होत जाणारं आणि ते लोन फेडण्यासाठी त्याचं बर्डन कमी करण्यासाठी अजून एक लोन घेतलं जाणार आणि लोन फेडण्यासाठी लोन घेणं हाच एक मुळामध्ये ट्रॅप आहे बघा आणि ह्या ट्रॅपमध्ये अडकलं, की अवघड होऊन जातं. आता चायनामधले मग जे नियंत्रक आहेत, रेग्युलेटर्स आहेत, त्यांनी मग ह्याच्यावरती उपाय शोधायला सुरुवात केली, की बाबा आता हे करायचं कसं? मग त्यांनी काय एक त्याच्यावरती उपाय काढला, की ज्या उधार घेऊन काम करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना आपण कुठेतरी व्यसन घातलं पाहिजे. उधार घेऊन तुम्ही कुठपर्यंत काम करू शकता व तुमच्या ॲसेटची व्हॅल्यू किती आहे तिथपर्यंतच उधार घ्यायचं. त्याने त्याच्यासाठी एक लेव्हरेज म्हणून एक कन्सेप्ट वापरलेला आहे. झालं काय, ह्या कंपन्यांनी उधार घेऊन मार्केटमध्ये एक फुगवटा निर्माण केलेला आहे. स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे आणि हा फुगा कधी ना कधी फुटणारच होता. 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिसच्या वेळेस देखील आपण बघितलं आहे आणि आता एव्हरग्रांडेच्या वेळेस देखील ही परिस्थिती परत एकदा आपल्या समोर आलेली आहे. त्यांनी सांगितले त्या रेग्युलेटर्सनी सांगितलं, जितकं ॲसेट आहे तुमच्याजवळ, तितकंच तुम्हाला कर्ज भेटणार आणि तुम्ही शॉर्ट टर्म लोन सपोज 5 कोटीचं शॉर्ट टर्म लोन घेताय तुम्ही. मग हे 5 कोटीचं शॉर्ट टर्म लोन घेताना तुमच्याजवळ मुळामध्ये 5 कोटी अमाउंट ही कॅश स्वरूपात असायलाच पाहिजे. म्हणजे काय उद्या काही गडबड झाली, तर तुम्ही ते लोन फेडलं पाहिजे. कारण की शॉर्ट टर्म जरी असलं, तरी ते लोन आहे. लोन फेडण्यास जर का तुम्ही असमर्थ असाल, तर अल्टिमेटली सामान्य लोकांचाच पैसा त्याच्यामध्ये वाया जाणार आहे. पैसे कुणाचे आहेत बँकेमध्ये? सामान्य लोकांचे. सेव्हिंग्ज आहेत, एफ-डी आहेत, मगाशी मी म्हणलो तसं. कॅपिटल त्या बँकेचं फार कमी असतं. मेनली बँकिंग संदर्भातला जो सगळा व्यवहार किंवा सगळा बिझनेस जो चालतो, हा सामान्य लोकांच्या पैशांवरतीच चालतो. पण जर का बँकेकडे एन-पी-ए वाढायला लागलं किंवा एखादी कंपनी कोलॅप्स झाली, तर येणार दबाव कुणावरती? तर बँकेवरती. सामान्य लोकांचे पैसे ते देऊ शकणार नाहीत आणि मग अल्टिमेटली तो दबाव सरकारवरती येणार कारण की सामान्य लोकांचे पैसे बुडले नाही पाहिजेत. म्हणून मग सरकार त्या बँकेमध्ये पैसे टाकण्याचा प्रयत्न करणार आणि ते पैसे सरकार आणणार तरी कुठून? परत ते तुमचे आमचे पैसेच आहेत. म्हणजे अल्टिमेटली तोटा कुणाचा होतो? तर जनतेच्या पैशांचाच ह्या ठिकाणी तोटा होतो आणि पी-एम-सी बँक मुंबईमध्ये जे झालं होतं त्याच्याविषयी आपण सर्वजण माहिती तुम्हाला आहेच या सगळ्या संदर्भातली. आता मार्केटमध्ये काही असेही प्लेयर्स असतात, की जे पैसे फिरवतात बघा. मगाशी मी म्हणलं तसं पैसे फिरवत राहतात. चीनमधल्या मार्केटमध्ये या अशा जे बँक नाहीयेत पण पैसे फिरवतात यांचा जवळपास 45% हिस्सा आहे आणि त्याच्याशी संबंधित खूप सारे जण त्या उद्योगामध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली इन्व्हॉल्वड आहेत.
मग चीन सरकार खुश आहे, की बाबा ह्या लोकांचे जर का पैसे बुडत असतील किंवा ही इंडस्ट्री जर का बंद होत असेल, तर चीनसाठी चांगलंच आहे. कारण की 45% शेअरसाठी आता त्यांना काम करता येऊ शकते. म्हणजे स्वतः सरकार त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतं. तशा बँक्स ओपन करू शकतं ते. तितक्या लोकांना रोजगार भेटू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी मी सांगितलं तसं 2% ने जर का भेटत असेल, तर अल्टिमेटली वर्षात ते 24% होतात. पण जर का त्याची बँक फॉर्म होत असेल, तर 6%, 7%, 10% अशा रेटनीही ते कर्ज भेटू शकतं. आता गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती घेतलेला स्टान्स जो आहे तो सांगतो शेवटाकडे येता-येता. सरकारने आता अशा उद्योगांवरती लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, की जे उद्योग जे आहेत कर्ज घेऊन आता संपूर्ण त्यांचा व्यवसाय करतायत. सरकार त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहे. आणि ज्या टेक फर्म्स आहेत, की ज्यांच्या इथं खूप सारं संपत्तीचं म्हणतो ना केंद्रीकरण होतंय, अशा ज्या टेक फर्म्स आहेत, त्याच्यावरती देखील त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. अलिबाबाची केस आता सगळ्यांना माहिती आहेच. कंपनींनी आता जास्तीत जास्त पैसा नाही कमवला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. आणि चीनने एका पद्धतीने त्यांच्या इकॉनॉमीचं परत एकदा रिशेपिंग सुरू केलेलं आहे. परत एकदा रिशेप करायच्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि ही रिशेपिंग करत असताना थोडाफार ग्रोथ रेट जरी कमी झाला तरी चालेल, असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रोथ रेट झाला कमी चालेल, पण रिशेपिंग हे करायचंच. आणि चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं सरकार असल्यामुळे आणि तिथल्या एकंदरीत जी काही लोकशाहीची जी काही परिस्थिती आहे किंवा तिथल्या निवडणुका पद्धती किंवा एकाधिकारशाही याच्याविषयीची सर्व काही माहिती आपणास आहेच. त्याच्यामुळे चीनला ते रेटून नेणं हे सहज साध्य आहे. आता येऊया त्यांच्या जी-डी-पी ह्या मुद्द्याकडं. चीनचा जी-डी-पी ह्या क्वार्टरमध्ये म्हणजे ह्या तिमाहीमध्ये कमी झालेला आहे. नाहीतर अगोदर बूममध्येच होतं. त्याच्यामुळं ही खूप घाईचं होईल असं म्हणणं, की आता ड्रॅगन जो आहे तो थकलाय किंवा दमलाय किंवा स्लो झालाय, याच्याविषयी कुठलीही कमेंट करणं सध्या योग्य होणार नाही. चौथा क्वार्टर आहे, त्याचीही वाट बघूयात किंवा नव्याने परत पुढच्या वर्षीचाही त्यांचा क्वार्टर येईल, त्याची वाट बघूयात. कारण की एकाच क्वार्टरवरून भविष्याविषयीचे अंदाज बांधणं हे चुकीचं होणार आहे. पण सध्या दिसतंय असं, या वीज संकटामुळं तसंच या प्रॉपर्टी क्रायसिसमुळं आणि एकंदरीत कोव्हिडची जी परिस्थिती होती, या कोव्हिडमुळं जगभरामध्ये चीनविषयी असलेलं एक संशयाचं जे वातावरण आहे, त्याच्यामुळं थोडंफार त्यांच्या जी-डी-पीला खो बसलेला आहे, हे मात्र नक्कीच. तर आजचा हा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. असेच उत्तम-उत्तम विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू, चर्चा करत राहू त्याच्याविषयी. तोपर्यंत आमच्या बोलबिडू या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.